लाडकी बहीण योजनेचा 14,000 पुरुषांना लाभ. लाभार्थ्यांच्या छाननीमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीला. पुरुषांचा सरकारच्या 21 कोटी 44 लाख रुपयांवर डल्ला. महायुती सरकारमधील 75% मंत्री युजलेस. मंत्री लुटारू दरोडेखोरांप्रमाणे काम करतात. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. तर हिंमत असेल तर नाव घेऊन आरोप करा. बावनकुळेंचं राऊतांना आव्हान. नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, ते केवळ दिखावा. मोदींना खूप महत्त्व देण्यात आलं. राहुल गांधींचा हल्लाबोल. पंतप्रधान मोदी शो नाहीत, विकासाचा रोड शो आहे. राहुल गांधींच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं जोरदार प्रत्युत्तर. राहुल गांधी म्हणजे दिशाभूल असल्याचाही टोला. येवल्यामध्ये कांद्यानं शेतकऱ्यांना रडवलं. कांद्याचे दर 900 ते 1000 रुपयांपर्यंत कोसळले. तर शासनानं हमीभावानं कांदा खरेदी करावा, शेतकऱ्यांची मागणी. राजू शेट्टी कोल्हापूरच्या बिंदू चौकात दाखल. कथित जागेचा सातबारा घेऊन या. जागा तुमच्या नावावर करतो. आमदार राजेश क्षीरसागर यांना राजू शेट्टींचं आव्हान. मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्टेशनला बॉम्बनं उडवण्याची धमकी. अज्ञात व्यक्तीचा मुंबईच्या डीजीपी कार्यालयात फोन. संध्याकाळी स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची धमकी. स्टेशनमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात.